ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ನಲ್ಲಿ ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳ ಆರಂಭಕ್ಕೆ ಕೆಲವೇ ದಿನಗಳು ಮಾತ್ರ ಬಾಕಿ ಉಳಿದಿದೆ. ಸಾಧು ಸಂತರು, ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರು ಪುಣ್ಯ ನೆಲಕ್ಕೆ ಧಾವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಬರೋಬ್ಬರಿ 144 ವರ್ಷಗಳಿಗೊಮ್ಮೆ ನಡೆಯುವ ಈ ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳಕ್ಕೆ ಈಗ ಕೆಟ್ಟ ದೃಷ್ಟಿ ಬಿದ್ದಂತಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ದೇಶದ ನಾನಾ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಭುಗಿಲಿದ್ದ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿ ವಿವಾದ ಈಗ ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳಕ್ಕೂ ಅಂಟಿಕೊಂಡಿದೆ. ಅಷ್ಟಲ್ಲದೆ ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳದಲ್ಲಿ ಬಲವಂತವಾಗಿ ಮುಸ್ಲಿಮರನ್ನ ಮತಾಂತರ ಮಾಡಲಾಗ್ತಿದೆ ಅನ್ನೋ ಆರೋಪ ಕೇಳಿ ಬಂದಿದೆ. ಭಾರತದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದಿನ ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನ, ರೈತರ ಜಮೀನು, ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವು ಸ್ಥಳಗಳನ್ನು ವಕ್ಫ್ ಸಮಿತಿ ತನ್ನದು ಎಂದು ನೋಟಿಸ್ ನೀಡಿ ಈಗಾಗಲೇ ವಿವಾದ ಸೃಷ್ಟಿಸಿದೆ. ಇನ್ನು ಲಕ್ಷ ಲಕ್ಷ ಎಕರೆ ಜಾಗವನ್ನ ಈಗಾಗಲೇ ವಕ್ಫ್ ತನ್ನ ಹೆಸರಿಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದೆ. ಇದೀಗ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಪವಿತ್ರ ಆಚರಣೆಯಾಗಿರುವ ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳದ ಮೇಲೂ ವಕ್ಫ್ ಸಮಿತಿ ಕಣ್ಣು ಬಿದ್ದಿದೆಯಾ? ಹೌದು ಎನ್ನುತ್ತಿದೆ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಮುಸ್ಲಿಂ ಜಮಾತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಮಾತು. ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳ ಆರಂಭಕ್ಕೆ ಕ್ಷಣಗಣನೆ ಆರಂಭವಾಗಿರುವ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಮುಸ್ಲಿಂ ಜಮಾತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮೌಲಾನಾ ಶಹಬುದ್ದೀನ್ ರಜ್ವಿ ಬರೇಲ್ವಿ ಸ್ಫೋಟಕ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳ ನಡೆಯುವ ಸ್ಥಳ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿಗೆ ಸೇರಿದೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ. ವಿಡಿಯೋ ಸಂದೇಶದಲ್ಲಿ ಮೌಲಾನಾ ಶಹಬುದ್ದೀನ್ ಭಾರತದ, ಅದರಲ್ಲೂ ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ನಲ್ಲಿರುವ ಮುಸ್ಲಿಮರು ಅತ್ಯಂತ ಸಹಿಷ್ಣುಗಳು ಎಂದಿದ್ದಾರೆ. ಕಾರಣ ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ಆದರೆ ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ ಮುಸ್ಲಿಮರು ಇದಕ್ಕೆ ಅನುವು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಹಿಂದೂಗಳು ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಮರಿಗೆ ಅವಕಾಶ ನೀಡಬೇಕು ಎಂದಿದ್ದಾರೆ. ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳ ನಡೆಯುವ ಸರಿಸುಮಾರು 35 ಎಕರೆ ಪ್ರದೇಶ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿ ಎಂದು ಶಹಬುದ್ದೀನ್ ಸ್ಫೋಟಕ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಹಿಂದೂ ಮುಖಂಡರು ತಿರುಗೇಟು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. मुसलमानों ने हमेशा बड़ा दिल दिखाया है और उसके सबूत दिए हैं, उसकी मिसालें भी बहुत सारी मिलेंगी। और कुंभ के मेले में जिस तरीके से अखाड़ा परिषद, नागा सन्यासियों ने और स्वामी बाबाओं ने मुसलमानों के प्रवेश पर प्रतिबंध लगाया, उस पस मंजर में अगर देखें तो खुद प्रयागराज के जो मुसलमान हैं उनमें से एक सरताज नाम के हैं, उन्होंने इस बात की जानकारी दी और कहा, एलानिया तौर पर इस बात को कहा कि जो ज़मीन है, जिस ज़मीन पर, ज़मीन के बहुत सारे हिस्से पर जो शामियाने तंबू वगैरह लगाए गए हैं, इंतज़ामात किए गए हैं, मेला लग रहा है, ये वक्फ की ज़मीन है और वहाँ के मुसलमानों की ज़मीन है। मगर दरियादिली देखिए मुसलमानों की कि मुसलमानों ने कुंभ के मेले की तैयारियां, शामियाने और पिंडाल, रोड और सड़कें और खड़ंजों पर कभी मना नहीं किया कि यहाँ पे मत लगाइए। और तंग दिली देखिए अखाड़ा परिषद के लोगों की कि वो लोग जो है वो मुसलमानों के प्रवेश पर वहाँ पे ठेला लगाने, खोंचा लगाने से भी मना कर रहे हैं कि वहाँ कोई भी मुसलमान एंट्री नहीं करेगा। बड़ा दिल दिखाते हुए मुसलमानों ने इस तमाम व्यवस्था को कायम रखने के लिए कोई भी आपत्ति नहीं की और 55 बीघे की जमीन पर, जो वक्फ जमीन है, वो जमीन पर कुंभ मेला लग रहा है। तो ये तमाम चीजें जाहिर करती हैं कि कहां से कौन तंगदिली, छोटे दिल का मुजाहरा कर रहा है और कौन लोग हैं जो बड़े दिल का मुजाहरा कर रहे हैं। इन तमाम चीजों को बहुत गौर से साधु संतों को सोचना चाहिए। वहां के जो जिम्मेदार लोग हैं उन लोगों को इस पर गौर करना चाहिए। जिन्होंने धर्म के नाम पे देश का बंटवारा कर लिया, वो वक्फ बोर्ड के षड्यंत्र में पूरे भारत की भूमियों को हथिया रहे हैं। ये षड्यंत्र असफल कर देना चाहिए। वक्फ बोर्ड की अवैध जमीनें जिस तरह उन्होंने अवैध रूप से कब्जाई हैं, वो सब सरकार की हो जानी चाहिए। महाकुंभ जो है वो अभी ಇನ್ನು ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಮುಸ್ಲಿಮರ ಮತಾಂತರ ಆಗುತ್ತಿದೆ. ಮತಾಂತರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು, ಇದರಿಂದ ದೇಶದ ವಾತಾವರಣ ಹಾಳಾಗುತ್ತದೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ ಮೌಲಾನಾ ಶಹಬುದ್ದೀನ್. ಇನ್ನು ಇದಕ್ಕೆ ಹಿಂದೂ ಮುಖಂಡ महंत रविंद्र पुरी तिरुगेटु नीडिದ್ದಾರೆ. कुंभ के मेले से जो खबरें निकल आ रही हैं, हमारे सूत्रों ने बताया है, जानकारी दी है कि वहां साधु संतों ने
एक प्रोग्राम बनाया है धर्मांतरण का, और ये दावा किया जा रहा है कि सैकड़ों मुसलमानों का धर्म बदलवाया जाएगा, मजहब तब्दील कराया जाएगा। नहीं, देखिए, उनकी आस्था, उनकी श्रद्धा, उनका विश्वास है। वो हमारे पास आए थे, हमारे ईसाई भाई भी आए थे, हमारे गैर हिंदू भी आए थे। महाराज, हमें भगवान की याद आ रही है, महाराज हमें राम की याद आ रही है, हमें शंकर की याद आ रही है, हम वापस आना चाहते हैं। मैंने कहा आपकी इच्छा है, अगर आप चाहते हैं आप आ सकते हैं, कोई जोर तो नहीं है, जैसे आपकी इच्छा है। और हमारा प्रयास है, अगर वो वापस आएंगे हम उनके साथ हैं, और जो भी हमसे सहयोग होगा उनका सहयोग हम करें। ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ನಲ್ಲಿ 144 ವರ್ಷಗಳಿಗೊಮ್ಮೆ ನಡೆಯುವ ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳಕ್ಕೂ ಈಗ ಅನ್ಯಮತೀಯರಿಂದ ಸಂಕಷ್ಟ ಎದುರಾಗಿದೆ. ಆದರೆ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕ್ಯಾರೆ ಅನ್ನದೆ ಮಹಾಕುಂಭ ಮೇಳಕ್ಕೆ ಸಕಲ ಸಿದ್ಧತೆಗಳು ಭರದಿಂದ ಸಾಗುತ್ತಿದೆ.